सत्ता कोणाची? या ठिकाणी भगवान श्रीराम म्हणतात, आता याच्यावर सत्ता कोणाची चालत नाही, सत्ता फक्त भगवंताची चालते, श्रीरामाची. जे उदास द्यावरी स्वामित्वाची आज्ञा करी, उतरणे द्या सुरास्वरी, तो कपिकेशरी विनवित. अहो, ज्या हनुमंतरायाने मनापासून सेवा केली ज्या स्वामीची, ते भगवान श्रीराम. आणि त्या भगवान श्रीरामाशी आता हनुमंतराय जने कोपची हनुमंता म्हणून या नमन होय करिता, आठवावे पूर्ववर्तांता कोप तत्वता सांडोनी. भगवान श्रीराम बोलू लागले हनुमंतरायाला, हनुमंतराया तुझ्यातला राग काढून टाक आणि आता पूर्व वर्तांत ऐक. तुवा सांगितल्या होती जैसी, आम्ही देखत नाही तैसी, विश्वासन एक त्रियांशी, जरी मार्दवेसी बोलत. या ठिकाणी जरी माता सीता प्रेमाने जरी बोलत असली तरी भगवान श्रीराम हनुमंतरायाला काय म्हणतात, स्त्रियावर विश्वास ठेवू नये. आणि ज्याप्रमाणे तू पूर्वी सांगितलंस तशी ते दिसत नाही. जो स्त्रियाचा विश्वास धरी संज्ञानार्थ त्याची असी, वंचोन्या क्षणा भीतरी करी बहोरी व्रताची. मग आपलं जे व्रत जर सांभाळायचं असेल तर त्यासाठी स्त्रियावर 100% विश्वास ठेवू नये असं भगवान श्रीराम सांगतात. भगिनी आत्मा दुहिता एकांतीना भेटली सर्वता, उपाय पय भेटी होता ते सर्वता विकल्प वाढे. बहीण असो किंवा पत्नी असो, यांना एकांतामध्ये भेटलं तर त्या ठिकाणी विकल्प होतो असं म्हणतात भगवान श्रीराम. जवळी असता पतीसी आरी दोन्या त्याच्या मनासी, केव्हाची विचारे अनिकासी, येही कोणासी लक्षेना. एखादी स्त्री जर जवळ असेल, हे सर्वसामान्यासाठी भगवान श्रीराम सांगू लागलेले. माता सीता ही जगन्माता आहे, तर एखादी स्त्री काय करते, आपल्या पतीजवळ असून सुद्धा तिचं देह तिथं असलं तर मन मात्र दुसरीकडे असतं. मार्गी जाता पै शोभावे, व्यंकट रक्षा रक्षावे, शने पुरुषार्थ लोळावे, काम भावे शोभोनिया. स्त्रीचं मन चंचल असतं आणि क्षणामध्ये सुद्धा बदलू शकतं. आपण कुठेही समजा एखाद्या वेळेस प्रवासात जरी असलो तरी त्या मनाला तिला म्हणजे कंट्रोल करता येतं. राष्ट्री पडता वचिती, सुरासुर मोह पावती, ते भेटल्या एकांती, कवण्या विरक्ती उपजेल. एकांतामध्ये भेटल्यानंतर मोह तयार होतो आणि मोह तयार देवतांना सुद्धा झाला असं भगवान श्रीराम सांगतात. उभय वर्गा माधारी, काम मोक्ष एकातनी, ये रे राज्यावरती हरी, निंदे संचारी प्रवृत्ते. ज्यावेळेस मनामध्ये काम तयार होतो ना, त्यावेळेस मग माणसाचं मनच बदलून जातं आणि त्या मनामुळे तसं चंचल मन स्त्रीच असतं असं भगवान श्रीराम. शोभावे जरी दृष्टी पडे, तरी विरक्तीची शोभा चढे, काम भासा सोम्याच्या पडे, पडे साकडे अनारती. मग त्या ठिकाणी काम आहे, त्यावेळेस आपल्यातली विरक्ती चढून जाते आणि त्यावेळेस आपण काय होतो, कामात अडकल्या जातो असं स्त्रीचं मन असतं. हे प्रत्यक्ष घडले चंद्रचूडा, भिल्लीच्या आलिया दृष्टी पुडा, महादेव झाला वेडा, केला उघाडा विरक्तीचा. भगवान शिवशंकर माता पार्वतीवर रुसून गेले, उमावर रुसून गेले. त्यावेळेस तपश्चर्या करीत बसले आणि बिलिनीचं रूप घेऊन त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला सुद्धा भुलावलं असं भगवान श्रीराम सांगतात. पराशरे नावे भितरी, दे कोण्या विषाद कुमारी, दिवसा करोण्या अंधारी, तपसामग्री वेचेली. पराशर ऋषीने सुद्धा तसंच झालं. जहाजामध्ये कुमारिका पाहिली, त्यांचं मन बदलून गेलं आणि त्यांनी जेवढं तपाचं सामर्थ्य होतं त्या ठिकाणी खर्च झाला. आणि काय सांगो किती नागविले तपस्थिती, स्त्रिया भेटल्या एकांती, नवे विरक्ती पै कोणा. हे हनुमंतराया, काय होतं तर स्त्रिया एकांतात भेटल्यानंतर काही विचार बदलतात आणि काम जागृत होतो आणि त्यापासून दुष्परिणाम होतात. ये तव केवळ
जगामध्ये निंदे होऊ नये यासाठी की हे रावणाने सुद्धा हे काम माता सीतेसोबत एक बायको करायची म्हणून नेलं होतं. मग त्यासाठी मला लोक निंदे म्हणतील. आती सुकुमार सुंदर तरुणांगिया लावण्य कर कळा विनाश परिकर मनोहर पैरूप. जगाची माता आहे, मग जगाच्या मातेचं सौंदर्याचं रूप इतरापुढं काय आहे ती जगन्माता आहे, सौंदर्य असणारच. आणि काही एक कपिनाथा पूर्वी तू आज्या सांगितली कथा आस्ती मात्र जनक दुईता असे तत्वता पय उरली. पुन्हा भगवान श्रीराम हनुमंतरायाला बोलू लागलेले की हनुमंतराया तू सांगितलं होतंस माता सीतेने तुमच्या शिवाय काहीच खाल्लं नाही पेलं नाही आणि अन्न पाणी वज्र म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळं शरीरामध्ये जे मांस आहे ते घोटल्या गेलेलं आहे, रक्त सुद्धा शरीरात राहिलं नाही, फक्त दिसतो तो शरीराचा सापळा. रुधिर शोषिले पै समजता मास आटले जे तिच्या तेत नामे वाचुलीच्या जीवित्व हर्षयुक्त सांगशी तू. मग हनुमंतराया तू सांगितलं होतंस काही शरीरामध्ये राहिलं नव्हतं, फक्त माता सीतेचा सापळा जरी असला तर तो तरला कशामुळे तर श्रीरामाच्या नामामुळे असं सांगितलं. ते न दिसे येते काही अति विक्षित दिसे पाही रुचली असे ठाईच्या ठाई अपूर्व काही मी सांगो. भगवान श्रीराम बोलू लागले हनुमंत रायांना किंवा हनुमंतराया तू पूर्वी असं सांगितलंस पण अशी स्थिती दिसत नाही. आता या ठिकाणी माता सीतेचं सौंदर्य दिसू लागलेले आणि तेज सुद्धा दिसू लागलेले. म्हणून या संदेहासिया कारण हनुमंता पर्येसी तव कोप तुझ्या मानसी अति अवेसी पै झाला. मग हनुमंतराया तुला हे जे राग आलेला आहे तो हे का आला ते सांग. तुझ माझे लोटांगणा करुणी कोपाचे उपशमन सावधायके माझे वचन म्हणून विनवन करीतसे. भगवान श्रीराम हनुमंतरायाला पुन्हा म्हणतात वा माझं थोडं तरी तू ऐकून घे. जण अपवाद कठीण बारी दुर्नाम वाजेल माझ्यासी मनतील रामा विचारी गातली घरी काम लोभे. भगवान श्रीराम बोलू लागलेले किंवा रावणाने माता सीतेला चोरून नेलं 6 महिने आणि भगवान श्रीरामानं लगेच स्वीकारलं. ही जी निंदा आहे जगात लोक करतील. ते चुकवाया हनुमंता उपेक्षिल्या जनक द्विता तुम्ही सर्वज्ञ तत्वता निज चित्ता विवंचा. हनुमंतराया तुम्ही सगळ्या जणांनी ऐकून घ्यावावं असं भगवान श्रीराम म्हणतात. तेच खरं मुख्य कारण आहे. मुख्य सीता अग्निया मुखी ऐसा जाणून यार प्रटिलकी ते भेटावया जानकी युक्ती निकी मांडिली. भगवान श्रीराम म्हणतात किंवा अग्निमुखामध्ये जी माता सीता आहे त्यातून ती प्रगट व्हावे हाच खरा भगवान श्रीरामाचा या ठिकाणी उद्देश आहे. केवी अपवाद चुकविजे कोण योगे लोक समजिजे हे विचारुण्या कपी समाजे मग सांगिजे मज लागी. मग हे जे दिव्य घ्यायचं आहे मग हे सगळ्या देवासमोर सगळ्यांना साक्षी होईल आणि जगामध्ये निंदेचा पात्रही मला होता येणार नाही असं भगवान अत्यंत श्रीराम बोलतात. कृपा सकळांसी ते अंगीकारावे जानिकीसी तरी दिवेश ते पासी सकळ समतेसी पै मागा. मग आता सगळे जणांनी काय करायचं हनुमंतरायाला त्या ठिकाणी मुख्य करून भगवान श्रीराम सांगतात की हनुमंतराया तू काय करायचं माता सीतेला दिवे महाग. सकळ लोका देखता दिवे उतरलिया सीता तरी मी अंगीकारी न तत्वता विचारानता सेना. भगवान श्रीरामजी बोलू लागले की हनुमंतराया सगळ्या समोर जर माता सीतेचं दिवे झालं तरच मी तिला स्वीकारीन. ऐकोन्या ते वचन आंदोळिले त्रिभुवन कठीण गिरा रघुनंदन वागे वज्रबाण मोकळिले. तोंडामधून मुखामधून भगवान श्रीरामाच्या वाणीमधून जे बोललेले शब्द होते सगळ्याला पटणारे नव्हते, सगळ्याला बाणासारखे कठीण वाटू लागले. ऐकता चळका पचित्ता वय सुटले समजता
अशी काय जणाला चिंता वाटू लागली. आयसा मानून या सकळ की आशा सांडल्या निषेकी होऊन या दोमुखी दुःख पंकी निमग्न. काही वानर मंडळी, काही जेवढे होते सगळे ऐकणारे त्या ठिकाणी होते भगवान श्रीरामाचं. सगळ्यांना ऐकून वाटलं की याच्यातून आता माता सीता वाचतील की नाही. कठीणायसे वागे भद्राय कोणी हनुमंता वीरा बोलवादले उत्तर श्री रघुवीरा लक्षोनी. पुन्हा हनुमंतराय आपल्या तिखट शब्दामध्ये काय बोलतात. आयसी स्वामी रघुनाथा जणी उपेक्षित या सीता पतिव्रतेचा विकल्प धरिता निजवरता बोल लागे. मग या ठिकाणी अशा जर शंका घ्यायच्या असतील तर पतिव्रत धर्म कसा राहील देवा, असं हनुमंतराय म्हणतात. सीतेची आते जाणले सहरावण पै वहिले कंटकाव्येची आळले प्रेत रूपाले युद्धासी. हनुमंतराय सांगू लागले माता सीतेचा प्रताप सांगू लागले. माता सीतेचं जे तेज आहे ते साधारण नाही आणि माता सीतेच्या तेजामुळेच ही लंकेमध्ये आग सुद्धा लागली आणि हजारो राक्षस त्या ठिकाणी मेली. सैन्य लंका नाता पण वदिले तत्वता आयशन मानावे रघुनाथा वल्गोनी वेता कार्य नाही. हनुमंतराया भगवान श्रीरामाला म्हणतात, देवा तुम्ही हे जेवढे राक्षस मारले, रावणाला सुद्धा मारलं, हे श्रेय तुमचं नाही, त्याच्यामध्ये माता सीतेचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. सीतेने मारले नसता तुझन मरते रघुनाथा मारीचिया मारोनी तत्वता जय सर्वता तुझ दिदला. या ठिकाणी माता सीतेमुळं झालं. ज्यावेळेस माता सीतेनेच मारीजाला मारायला सांगितलं आणि त्यापासूनच खरे राक्षस मारायला सुरुवात झाली. रावण वदाची ख्याती त्रिलोके पावन किरती जिचेने प्रतापे त्रिजगती तुमचे तुम्हा प्रती लक्षेना. माता सीतेचा पराक्रम किती मोठा आहे देवा. त्रिभुवनामध्ये त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्यामुळेच रावणाचं कुळ अधोगतीला जाऊन नष्ट झालं आणि तुमच्यामुळे फक्त त्यांना मोक्ष मिळाला. जिचे निया तुझी शौर्य शक्ती जिचे निया तुझी शौर्य किरती हे समूळ जानकीची शक्ती. हे देवा, जे तुमचं हे शौर्य आहे, पराक्रम आहे, तुमचा हा जो लौकिक आहे तो माता सीतेमुळेच आहे. जिचे निया तुझा राम रूपा तिचे निया प्रौढ प्रताप जिचे निया रणी साठोप दर्या मुप जिचे नी. हे देवा, तुम्ही ह्या रणभूमीवर जेवढे जेवढे पराक्रम केले ते माता सीतेच्या संगतीमुळे केले, माता सीतेच्या भावामुळे केले. ते तुझी आणि शक्ती सीता तुवा उपेक्षिली आणि धकांता येते इतरांची कोण कथा दिननाथा भजन मार्गी. हे देवा, सगळं जग तुमचं भजन करतं आणि तुमच्यासारख्याने माता सीता ह्या पतिव्रता असणारा आहे आणि त्यांचा जर धिक्कार केला तर इतरांनी काय करावं. पूर्वल्या होण्या न सरसी तुवा देखलिया सुंदर वेसी अवळकोण्या भक्ती चिन्हासी कार्य स्वामीसी म्हणावे. माता सीतेची भक्ती फक्त राम नामाशिवाय दुसरी काहीच नव्हती. शरीर सुद्धा रामाला अर्पण केलेलं होतं आणि त्या भक्तीचं स्वरूप तू देवा तुम्ही कसं ओळखलं नाही.